आजची माझ्या मुलीची फर्माईश होती व्हाईट सॉस पास्ता. ती मला म्हणत होती, की "आई मला ऑर्डर करून दे बाहेरून." पण बाहेरून ऑर्डर करेपर्यंत आणि तो घरी येईपर्यंत पास्त्याची चव राहत नाही. म्हणून म्हटलं, "चल मी तुला घरी बनवून देते." मग एका बाजूला ठेवला पास्ता उकळायला आणि दुसऱ्या बाजूला ठेवली कढई. कढईमध्ये टाकलं खूप सारं बटर. बटरमध्ये टाकलं 2 चमचे मैदा. मैदा टाकून त्यामध्ये थोडंसं दूध टाकून त्याला सगळं असं पातळ बनवून घेतलं आणि मग टाकलं जास्त दूध आणि आपला असा छानसा इथे व्हाईट सॉस बनवून झालेला आहे. त्याला बाजूला काढून ठेवलं. मग पुन्हा टाकलं कढईमध्ये बटर. बटरमध्ये टाकल्या आवडीच्या भाज्या. सगळ्यात आधी मी लसूण टाकला. लसूण नंतर कांदा टाकला आणि गाजर टाकलं. माझ्या मुलीला शिमला मिर्च आणि बाकीचं काही आवडत नाही म्हणून एवढ्याच भाज्या टाकल्या. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता. त्यानंतर टाकलं चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स नंतर मिक्स हर्ब्स टाकले आणि त्यानंतर टाकलं काळी मिरी पावडर आणि मग खूप सारं चीज टाकून व्हाईट सॉस ॲड केला आणि व्हाईट सॉस नंतर टाकला उकळलेला पास्ता आणि इथे छानसा आपला असा टेस्टी पास्ता तयार झालेला आहे. आणि घरच्या घरी 10 मिनिटात बनणारा हा पास्ता मी माझ्या मुलीला पटकन सर्व्ह केला आणि गरमागरम आम्ही एन्जॉय केला. अशाच छान छान रेसिपीसाठी आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.